राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी धक्का देणारी बातमी आहे. सेवानिवृत्तीचं वय थेट 2 वर्षांनी कमी. मित्रांनो, राज्य शासकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक अपडेट हे समोर आलं आहे. ज्या कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंट वय वाढण्याची चर्चा सुरू होती, त्यांच्यापैकी काही कर्मचाऱ्यांचं वय थेट 2 वर्षांनी कमी करण्यात आलं. राज्यातील अ, ब, ख संवर्गातील कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्ती वय अजूनही 58 वर्षच आहे. गेल्या अनेक वर्षापासून राज्य कर्मचारी केंद्र सरकारप्रमाणे 60 वर्ष रिटायरमेंट वय करण्याची मागणी करत आहेत. माननीय माजी मुख्यमंत्री यांनीही सकारात्मक निर्णयाचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात आजही तो निर्णय प्रलंबित आहे. आणि अशातच आता एक मोठं ट्विस्ट आला आहे. राज्यातील कृषी विद्यापीठामधील शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्ती वय 62 वरून थेट 60 वर्ष इतकं करण्यात आलं. होय, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिष्ठाता, ग्रंथपाल, क्रीडा अधिकारी अशा सर्व अध्यापक संवर्गांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने अंतिम आदेश देत 62 ते 65 वर्षापर्यंत वय वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे निर्देश सुद्धा दिले होते. मात्र जानेवारी 2026च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे आणि कृषी विद्यापीठातील अध्यापकांचं 60 वर्ष वय सेवानिवृत्ती वय कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. जे शिक्षक 60 वर्षानंतरही न्यायालयाच्या आदेशामुळे काम करत होते, त्यांना फक्त त्यांनी प्रत्यक्ष काम केलेल्या कालावधीतच वेतन मिळणार आहे. त्यातही आधी दिलेलं पेन्शन वजा केलं जाणार आहे. कोणतीही पुढील वेतन मुदतवाढ किंवा वेतनवाढ मिळणार नाही. तसंच अंतिम निर्णय येईपर्यंत 60 वर्ष हेच अंतिम वय मानलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. एकीकडे राज्य कर्मचाऱ्यांचं वय वाढवण्याची मागणी आणि दुसरीकडे थेट वय कमी करण्याचा निर्णय हा अन्यायकारक नाही का? तुम्हाला काय वाटतं? राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्ती वय 60 वर्ष करायला हवं का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.